तर नमस्कार मैत्रिणींनो, आत्ता आपण करत आहोत लाल मटाची भाजी. त्यासाठी मी घेतलेलं साहित्य तुम्ही पाहू शकता. ही लाल मटाची भाजी आहे. धुवून बारीक चिरून घेतलेली आहे मी. एक कांदा, खोबरं, 2-3 हिरव्या मिरच्या आणि लसण ठेचून घेतलेलं आहे मी. आणि ही भाजी जरा मी हलकीशी चिरून घेतलेली आहे. तर आपण आता कृती पाहूया. ही मी गॅसची फ्लेम चालू केलेली आहे. स्वच्छ कढाई घेतलेली आहे मी. आता त्यात 2 ते 3 चमचे आपण तेल टाकून घेऊ. तेल आपलं छानपैकी गरम झालेलं आहे. तर आपण सर्वप्रथम कांदा टाकून घेऊया. एक कांदा मोठ्या साईजचा मी हा बारीक चिरून भाजायला टाकला. आता कांदा आपला हलकासा भाजत आलेला आहे. त्याच्यात आपण टाकणार आहोत हिरवी मिरची कट केलेली, आणि थोडासा ठेचलेला लसूण. त्यामुळे भाजीला छानशी चव येते आपल्या. आणि हे जे खोबरं आहे हे सुकं खोबरं मी घेतलेलं आहे. तुमच्याकडं ओलं असेल तर तुम्ही ओलं घ्या. भाजी शिजल्यानंतर आपण हे वरून टाकायचं असतं. आता आपली हिरवी मिरची आणि लसूणसुद्धा छानसा परतून झालेला आहे. त्याच्यात आपण आता टाकूया आपण ही धुवून बारीक चिरलेली लाल मटाची भाजी. आणि त्याच्यावर वरून थोडंसं आपण मीठसुद्धा टाकूया. हे आपण चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. आणि छान असं परतून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता आपली भाजी छान परतून झालेली आहे. आणि आपण आता ह्याच्यावरून खोबरं टाकायचं आहे किसलेलं. माझ्याकडं सुकंच खोबरं आहे त्यामुळे मी सुकं टाकत आहे. तुमच्याकडं ओलं असेल तर ओलं टाका, आणखीन छान लागते भाजी. हे आपण खोबरं किसून घेतलेलं टाकते मी. आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. सुंदर अशी लाल मटाची भाजी. नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा.